हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरनाथ मित्रांनो, मी कळाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वान नक्षत्र तिथी योग व करा या 5 अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता ज्ञानसिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी. देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजा कर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी. तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपल्याला सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो. मित्रांनो, आज दिनांक 28 मार्च 2024, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, आयन उत्तर, ऋतू शिशिर, मास फाल्गुनी, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची तृतीया तिथी आहे. सायंकाळी 6 वाजून 57 मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे. सायंकाळी 6 वाजून 38 मिनिटानंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो हर्षण योग आहे. रात्री 11 वाजून 12 मिनिटानंतर वज्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सायंकाळी 6 वाजून 57 मिनिटानंतर भवकरणीला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6 वाजून 37 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 51 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे. हरो शिव शिव शंभो राज प्रवर्तमान सद्य द्वितीय परार्धे श्वेतवराह वैवस्वत मनवंत कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भारतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारिक चांद्रवारी शालिवान शके 1945 प्रभवादी षष्टी संवत्सरामध्ये शोभन नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्ष गुरुवार वासरे स्वाती नक्षत्रे हर्षण योगे विष्टी तृतीया शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न कळप्पा मोहपात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी 6 वाजून 38 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख करायचा आहे. तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30 एप्रिल दिनांक 1, 3, 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 30 एप्रिल दिनांक 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त एप्रिल दिनांक 5. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक 30 एप्रिल दिनांक 1, 5 आणि 6. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक 30 एप्रिल दिनांक 1, 3, 4, 5. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक 30 एप्रिल दिनांक 1, 5 आणि 6. भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आता नाहीत. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी
मुहूर्त आहे एप्रिल दिनांक 5. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारा किंवा पंचांग तारखास किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी. मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील दोन संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे. दिनविशेष मित्रांनो संकष्ट चतुर्थी आज आहे. मुंबई भागामध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:27 आहे. तेव्हा यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे, तो आपण पाहू शकता मित्रांनो. कारण नियमांचे पालन करून आपल्याला या उपवास करायचा आहे आणि आपली सेवा भगवान गणेशाच्या चरणी अर्पण करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देखील आहे. तेव्हा त्यांच्या चरित्रातले जे काही संदेश असतील आपल्या या जीवनासाठी, तर अवश्य आपण त्याचा अवलंब करायचा आहे मित्रांनो. मित्रांनो, भद्रा योग जो आहे हा सायंकाळी 6:57 असणार आहे. त्यामुळेच आजचा हा दिवस वर्ज दिवस दाखवलेला आहे. या वेळेनंतर मात्र घबाड योग सुरू होत आहे. आपल्याला जर काही नवीन किंवा जुने कार्य परत सुरू करायचे असतील किंवा जे काही आपण कार्य करणार आहात त्यात आपल्याला शक्यतो फायदा आता असणार आहे. घबाड योग असो. आग्नेय पृथ्वीवर सायंकाळी 6:57 हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही यज्ञ करायचे असतील तर आपण करू शकता. फक्त ते पुढे चालू कसे राहतील याचाच विचार आपण सतत करावा मित्रांनो, बंद करू नका. अन्यथा दोष लागण्याची शक्यता राहते. राहुकाळ मित्रांनो दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. या काळात मात्र आपल्याला आपली महत्वाची जी कामे आहेत ती यशस्वी कशी होतील हे पाहायचे आहे मित्रांनो. जर होत नसेल तर इतर वेळेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण राहू काळ आपल्यासाठी चांगला नाही असं समजून मित्रांनो. अन्यथा यशस्वी होत असतील तर काही प्रश्न नाही. मित्रांनो, संकल्प सोडून कोणतेही कर्म जे केलेले असते ते विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करण्यास लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न, शिवकल्याण. हरिओम. महा